चंद्रपूर जिल्ह्यातील निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांनी आज विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला। भद्रावती येथील नाग मंदिर ते तहसील कार्यालय असा मोर्चा होता। लढा शेती, माती आणि बेरोजगारांसाठी अशी भूमिका घेत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात भद्रावती तालुक्यातील मौजा, विजासन, रुयाड, पिपरी, टोला, चारगाव, लोणार, तेलवासा, कुनाळा, चिरादेवी व ढोरवासा येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबासह सहभागी झाले। 30 वर्षांपूर्वी जवळपास 10 गावातील शेतजमिनी निप्पॉन डेंड्रो प्रकल्पासाठी MIDC अंतर्गत संपादित करण्यात आल्या, मात्र कोणताच प्रकल्प तिथे आला नाही। त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या एका पिढीचे नुकसान झाले। आता नव्याने काही खासगी कंपन्या या संपादित जमिनीवर येऊ घातल्या आहेत। त्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत। 10 लाखांचे सानुग्रह अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना नोकरी द्यावी, गुन्हे मागे घ्यावे अशा मागण्या मोर्चाद्वारे केल्या गेल्या। मात्र त्या मागण्यांवर सनदशीर मार्गाने तोडगा काढण्यापेक्षा प्रशासनातर्फे चर्चा व बैठकांचा फार्स सुरू आहे, तथा प्रकल्पग्रस्तांवर गुन्हे लादून हद्दपारीसारखी कारवाई केली जात आहे। या सर्व प्रकाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला। एकोणीसशे 96 मध्ये MIDCने निप्पॉन डेंड्रो प्रकल्पासाठी आमच्या एरियातली जागा घेतली होती। निप्पॉन डेंड्रो कंपनी आली नाही आणि शेतकऱ्यांचं खूप असं मोठं नुकसान झालं। आणि आज तब्बल 30 वर्षानंतर या ठिकाणी कंपनी येत आहे, पण त्याआधी आम्ही आपली उपजीविका शोधण्याचा प्रयत्न केला आणि ज्या जमिनी आमच्या गेल्या होत्या त्या जमिनी आम्ही उपजाऊ करून पुन्हा त्या ठिकाणी आम्ही पीक घ्यायला लागलो। आज आम्ही बेरोजगार होण्याची कंडिशन या ठिकाणी येत आहे। आम्ही हे आंदोलन करत असताना शासन दरबारी बरेचसे आम्ही निवेदन दिले, परंतु त्या ठिकाणी काही फळ असा हातात लागलेलं नाही। आणि आम्ही आज जेव्हा हे आंदोलन चालू केलं त्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला लाकअपमध्ये टाकून किंवा आमच्यातला वासुदेव ठाकरे नावाचा जो सहकारी होता आमचा त्याला तडीपार करून हे एक आंदोलन दाबण्याचा प्रयत्न या प्रशासनाकडून होत आहे। परंतु सत्य तर हे आहे की जे नुकसान आमचं झालं त्यासाठी आम्ही सानुग्रह अनुदान एकरी 10 लाख रुपये मागत आहोत आणि 2.5 एकरवर एक नोकरी। जर हे नाही दिलं तर हा लढा मरेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढत राहणार आहोत। जीव गेला तरी चालेल, पण हा लढा आम्ही समोर चालू ठेवणार आहोत।